नमस्ते फ्रेंड, मैं प्रियंका फिर से एक बार एक नई तरह की रंगोली आपके लिए लेकर आई हूँ। तो फिर स्टार्ट करते हैं। ये रंगोली है ना, इस रंगोली की पूजा महाराष्ट्र में करते हैं, इसलिए मैं थोड़ा-सा मराठी में भी आपको बताऊँगी। इसको नारायण रंगोली बोलते हैं। जैसे मैंने पहले एक फ़ोटो दिखाया है, वीडियो के पहले मैंने जैसे फ़ोटो दिखाया है, वो तुलसी का फ़ोटो है। तुलसी का फ़ोटो है तो उसमें मैंने इस रंगोली को निकाल के उसकी पूजा की है, जो हमारे घर पे किया जाता है. जसं मराठी महिन्यामध्ये जे मराठी महिने असतात, त्यात पौष महिना हा असतो. डिसेंबर आणि जानेवारी ह्या महिन्यामध्ये पौष रविवार येतात. पौष महिना असतो. तर त्या पौष महिन्यामध्ये ह्या रांगोळ्या काढल्या जातात. नारायण बुवा रांगोळ काढली जाते. नारायणाची पूजा केली जाते आणि ही रांगोळ तुळशीजवळ काढून तिची पूजा केली जाते. जसं वालाची शेंग असते, वाटाण्याची शेंग, भुईमुगाची शेंग, हे सगळे सीझनेबल जे भाज्या असतात, त्या तिथे ठेवून त्यांची पूजा केली जाते. तर जशी मी सुरुवातीला जी रांगोळी काढली आहे, त्या रांगोळीमध्ये 9 राउंड केले आहेत. 9 राउंड किंवा 7 राउंड किंवा 5 राउंड असे करूनच त्याची पूजा केली जातात. फ्रेंड्स, ये जो रंगोली है ना, ये महाराष्ट्र में ही ज़्यादातर निकाली जाती है. महाराष्ट्र में कुछ विभाग में ये रंगोली निकाली जाती है. महाराष्ट्रामध्ये काहीच ठिकाणी ही रांगोळी काढली जातात. जसं नागपूर साईडला तर ही फारच ह्या रांगोळीचं महत्त्व आहे. तुळशीजवळ काढून तिची पूजा केली जाते. मकर संक्रांतीमध्ये सुद्धा मकर संक्रांतीच्या दिवशी सुद्धा याची पूजा केली जाते. ही रांगोळी तुळशीजवळ काढून त्याची पूजा केली जातात. आणि ही रांगोळी आपण वेगवेगळ्या प्रकारे काढू शकतो. जशी आपल्याला काढायची आहे तशी आपण काढू शकतो. मी तुम्हाला 3 प्रकारे काढून दाखवली आहे. तर तुम्ही कोणत्याही प्रकाराने ती काढू शकता. जसं पहा, मी इथे नारायण लिहिलेलं आहे आणि सूर्याची रांगोळ, सूर्यांची पूजा केली जाते. आणि कोणत्या भागामध्ये कुठे ही रांगोळी काढली जाते. जर तुमच्या भागामध्ये जर ही रांगोळी काढली जाते असेल, तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा, की कुठे-कुठे ही रांगोळी काढली जाते, कुठे-कुठे पौष महिन्यामध्ये ह्या रांगोळीची पूजा केली जाते. नारायणाची पूजा केली जाते. आणि ही रांगोळी काढून आम्ही तिथे तुळशीजवळ आरसा, कंगवा, तेल, अ, टूथब्रश, टूथपेस्ट सगळं आम्ही तिथे देवाजवळ ठेवतो. पाणी, नैवेद्य असतो आणि मग पाणी पण हे सगळं आम्ही तिथे ठेवतो. मी तुम्हाला दाखवलं आहे सुरुवातीलाच माझा जो व्हिडिओच्या सुरुवातीलाच जी मी पूजा केलेली आहे, माझ्या घरची आहे ती मी तुम्हाला दाखवली आहे कशी केली जाते. कोणी पाटावर काढतात रांगोळी ती, कोणी ताटामध्ये काढते, कोणी ओट्यावर असेल तर ओट्यावर सुद्धा काढली जाते. अशी ही रांगोळी आहे. ही तिसरी रांगोळी आहे. तुम्ही कोणत्या पण प्रकारे ही रांगोळी देवाजवळ काढून तिची पूजा केली जाते, करता येतील. आणि जर तुम्हाला ही रांगोळी माझी आवडली असेल किंवा माझा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल, तर तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी खूप सुंदर-सुंदर व्हिडिओ घेऊन येईल रांगोळीचे. तो हमारे महाराष्ट्र में किए जाने जाने वाली रंगोली की पूजा आपको कैसी लगी तो प्लीज़ मुझे कमेंट में बताना।